नमस्कार मित्रांनो, आज आम्ही इथं कर्नाटकात हुबळीच्या अंगाला गोन्याळ म्हणून गाव आहे. गोन्याळ गावामध्ये करेमा म्हणून देवीचं मंदिर आहे. इथं हा देवीचा महिमा मोठा आहे आणि मेंढराईशी चिकनगुन्या असेल कुठलाही रोग असेल त्या देवीचा एकदम एवढा मोठा गुण आहे की मेंढरासनी पूर्ण हलकं पडायला पाहिजे असा गुण आहे. आणि प्रत्येक मेंढरवाल्यापर्यंत हा व्हिडिओ किंवा ह्यो मॅचेस पोचवून दे. आणि ज्यांना काय मेंढरासनी कुणाच्या चिकनगुन्या असेल कुठला तरी रोग असेल त्या देवीला तुम्ही येऊन जर एकदा काकडं घातला आणि दूध घालून 5 वार केला, अतिशय देवी आपल्याला नवसाला पावणारी देवी आहे. त्यामुळं माहिती नसेल म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे. आमच्या संपूर्ण मेंढरवाल्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ दे आणि तुम्ही 100% ह्या देवीला भेट द्या. हे हुबळीमध्ये आला की तुम्ही गोन्याळ म्हणून गाव विचारलं की कोणी सांगतंय. देवी अशी एकदम चिखलाच्या ठिकाणी बसलेली आहे, पण त्या देवीनं आपलं पाषाण किंवा हे हलवू दिलेलं नाही. बरंच धनगर इथं येऊन गाईला दूध घालून आतापर्यंत जातात, पण ही देवी अजून प्रसिद्ध नसल्यामुळं कुणाला माहिती नसल्यामुळं हा व्हिडिओ करून पूर्ण मेंढपाळापर्यंत माहिती होऊ दे. हा देवीला खरोखर चांगला म्हणजे रिझल्ट आहे. कर्नाटकवाल्याला माहिती आहे आणि कर्नाटकात पूर्ण जे धनगर आहेत त्यांना संपूर्ण लोकांनी माहिती आहे. थोड्याशनी माहिती आहे, थोड्याशनी नाही. त्यामुळं ही कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा माहिती होऊ दे आणि ह्या देवीला तुम्ही जरूर भेट द्या. 100% तुम्हाला रिझल्ट येणार. तुम्ही नुसताच औषधावर भर दिला तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. हा देवीचा आशीर्वाद आहे. आई ही देवी शाकाहारी आहे, काही मांसाहारी इथं चालत नाही. 5 पोळीचा निवेद करून तुम्ही आणायचा आहे आणि दही भाताचं किंवा त्याच्यावर काहीतरी दूध घालून आणलं तरी चालतंय आणि त्या देवीला निवेद करायचा आहे. तुमचं अतिशय मेंढरा शेरडात चांगलं कल्याण होणार आहे. जय मल्हार जय आईल्या. मी इथंच बोलून थांबतो. बोला करेमा आईच्या नावानं चांगलं बोले. ಎಲ್ಲ 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 ಬರಲಿ ಎಲ್ಲ ಬರಲಿ ಹಾಂ ಅದು ನೀರ ಪೀರ ರಾಡಿ ಎಲ್ಲ ಬರಲಿ. ಪೂಜಾರಿ ಅಂತವ್ರಿ. ಪೂಜಾರಿ ಬರಲಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಜರ ಮುಂದೆ ಬರ್ರಿ. ते आजा पुजारी आहेत. ಜರ ಮುಂದೆ ಬರಲಿಲ್ಲ. ನೀವು ಹಿಡಿಯೋ ಹಂಗೆ ಬೇಸ್ನೇ ಹೋಗಿದ ನೀವು ಒಂದು 5 ನಿಮಿಷ ಇದಕ್ಕೆ ಆಪತ್ ನಮ್ಗೆ ಏನಿಲ್ಲ ಜಾ ತಲೆ ಕೆರಿ ಕೆಡಿಸ್ಕೊಂಡ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಏನು